मित्रांनो, कवी प्रवेश यूट्यूब चॅनलवर मनपूर्वक स्वागत. 20 मार्च 20 मार्च हा जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो. माझा एक स्नेही रमेश खरमाळेजी शिवनेरी भूषण आहेत आणि एक माजी सैनिक आहेत, पक्षीमित्र आहेत, प्राणीमित्र आहेत, एक चांगला लेखक आहेत आणि प्राणीमित्र असल्यामुळं अनेक बिबट्यांना जे आपल्या वसाहतीमध्ये घुसतात आणि मग लोक त्यांना मारू शकतात, आपल्यावर हल्ला झाला की त्या बिबट्याला रागावून स्वतःचा जीव वाचवण्याकरता लोकांकडनं मग त्याच्यावर हल्ले होतात. अशा बिकट प्रसंगी अनेक बिबट्यांना त्यांनी जुन्नर येथे वाचवलेलं आहे. त्यांनी जागतिक चिमणी दिनाच्या निमित्त एक आर्टिकल लिहिलं होतं, ते माझ्या वाचनात आलं आणि हा संवेदनशील माणूस शिवनेरी भूषण चला संपर्कातली व्यक्ती आहे म्हणून त्याच्या गौरवार्थ मी आजचा हा एपिसोड बनवतोय आणि अर्थातच त्या चिमण्यांच्या प्रेमापोटी. मित्रांनो, त्या लेखाचा सारांश फक्त मी आपल्यासमोर सादर करणार आहे, कारण जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे चिमण्यांच्या विषयीचं प्रेम, हे पक्ष्यांच्या विषयीचं प्रेम, प्राण्यांच्या विषयीचं प्रेम पोहोचवणं एवढं तरी मी नक्कीच करू शकतो. रमेश खरमाळेजींना सर्वप्रथम माझं खूप खूप मनपूर्वक अभिवादन आणि सॅल्यूट. शेवटी ते एक फौजी आहेत आणि फौजी तो जॉब केल्यानंतर आज त्यांचं जे जीवन आहे ते त्यांचं जे पॅशन आहे त्याप्रमाणे ते जगतायत, जगू शकतायत, याबद्दल नक्कीच अभिमान वाटतो. जागतिक चिमणी दिन 20 मार्च. त्यांना अमेरिकेहून फोन आला रात्री 1 वाजता, अर्थात अमेरिकेत त्यावेळी दुपारचे 1 वाजले असतील. यांनी पटकन उचलला, जरी मध्यरात्र होती, थोडेसे झोपेत होते तरी उचलला आणि पलीकडून आवाज आला की मी दीपाली बोलते, अमेरिकेहून बोलते. त्यांनी काहीतरी फेसबुकवर एक पोस्ट टाकली होती जागतिक चिमणी दिनानिमित्त. ती त्या अमेरिकेतल्या आपल्या या भारतीय दीपाली ताईच्या वाचनात आली, पाहण्यात आली आणि त्यांना राहवलं नाही म्हणून त्यांनी लगेच यांचा नंबर फिरवला आणि मग त्या दीपाली ताई बोलू लागल्या की माझं बालपण तसं पुण्याजवळ गेलेलं आहे आणि माझ्या घराच्या भोवती माझ्या वडिलांनी खूप छान झाडी लावली होती पक्ष्यांसाठी आणि मग पक्षी तिथे यायचे. बालमनावर माझ्या त्या पक्ष्यांच्या विषयी प्रेम आपोआप निर्माण होत गेलं, कारण तसं वातावरण मिळत गेलं आणि मग झाडावरती येणारे पक्षी तेच माझे सखे सोबती मला वाटू लागले. त्यांच्यासाठी मी धान्य टाकू लागले. हळूहळू धान्य टाकलं की ते पळून जायचे सुरुवातीला. नंतर त्यांना कळलं की ही आपल्याला आपल्याच पोटासाठी काहीतरी आणते आणि आपल्यासाठी इथे टाकते. मग हळूहळू ते पक्षी तिच्या जवळ येऊ लागले आणि अशी सलगी वाढत गेली आणि त्या दीपालीताई लिहितात की त्या कोवळ्या वयातच मी त्या अनेक पक्ष्यांची आई बनून गेले होते आणि मग त्यांना दाणा पाणी दिल्याशिवाय मला चैन पडायचं नाही. अशातच माझं शिक्षण झालं आणि माझं बाबांनी लग्नही करून दिलं. माझ्या पतीसोबत मी अमेरिकेला आले. सुखासमाधानात माझं इथलं राहणं चालू झालं, पण मन मात्र बेचैन होतं आणि त्या पुण्याच्या जवळच्या त्या चिमण्या मला आठवत होत्या, ते पक्षी मला आठवत होते आणि इथे एक चिमणीसुद्धा मला दिसत नाही. म्हणून मी इतक्या सुखासमाधानात असतानासुद्धा आतून दुःखी होते, उदास राहायचे कधी कधी. आणि अचानकच अमेरिकेतसुद्धा माझ्या घरासमोर एक चिमणी मला दिसली. मी तिला हळूच धान्य टाकलं. ती वारंवार येऊ लागली आणि मग एकाच्या 4 झाल्या. त्यांना हे माहीत झालं की इथं कोणीतरी आपल्यावर प्रेम करणारं राहतंय आणि मग त्यांचा थवा वाढत गेला. थोडका नाही, 60-70 चिमण्या तिच्या दाराशी येऊ लागल्या. धान्य टाकण्याची वेळ त्यांना कशी कोण जाणे बरोबर समजायची आणि मुद्दाम मी उशीर करायचे तेव्हा माझ्या दारावर चोचीनी टकटक टकटक असा आवाज यायचा. पहा मित्रांनो, कसं असतं म्हणजे एकमेकांमध्ये, या पक्ष्यांमध्ये आणि माणसामध्ये कशी मित्रता होऊ शकते. त्यांना
जीव असतो, त्यांना भावना कळतात, हेच आपल्याला समजून घ्यायचं आहे. आणि मग अशातच दीपालीताई पुढे सांगतात की मी काही आजाराने 3-4 दिवस मी जागची हालू शकले नाही आणि त्यावेळेस मात्र धान्य देण्यामध्ये खंड पडला. पती माझी सेवा करून आणि रोजचे काम बघून बेजार व्हायचे. 5व्या दिवशी 6व्या दिवशी मी उठले आणि माझं मलाच मन खायला लागलं की अरे, त्यांचं पोट कसं भरलं असेल, काय बाहेर बर्फ पडला तर त्यांचं पोट रिकामं राहील, त्यांना कोणी दाणापाणी दिलं असेल. अशा अनंत प्रश्नांचा भडीमार माझ्या मनावर झाला आणि मीच माझा चेहरा आरशात पाहू शकले नाही. पण कसं काय कोण जाणे, 5व्या-6व्या दिवशी मी बिछाण्यावरून उठलेली त्यांना कसं कळलं देव जाणो. आणि ह्या 5-6 दिवसात त्यांची चोचीनी माझ्या दारावर कधीही टकटक पण झाली नाही. म्हणजेच मी आजारी आहे, मी उठू शकत नाही आहे, मी काहीतरी संकटात आहे आणि म्हणून मी धान्य टाकायला येऊ शकले नाही, हे त्यांना कसं समजलं हे अनाकलनीय आहे. आणि मी जेव्हा उठले, घरातून थोडीशी उठून बसायला लागले, तेव्हा त्यांना कसं समजलं की मी आता थोडीशी बरी आहे. आणि मग दारावर टकटक. आणि मग मी पुन्हा धान्य त्यांना टाकलं आणि मनोमन त्यांची माफी मागितली. मित्रांनो, माणूस नोकरी लागते पैशासाठी म्हणा, स्वतःच्या सुखसमाधानासाठी आपला देश सोडून, आपलं गाव सोडून परक्या देशात जातो. पण त्याच्या मनात असलेली ही मातीची ओढ, त्याच्या मनात असलेलं हे पक्ष्यांचं प्रेम, त्याच्या मनात असलेलं हे चिमण्यांच्या विषयीचं प्रेम, हे कधी आटतं का हो? नाही. 7 समुद्रापलीकडे गेल्यानंतरसुद्धा या दीपालीताईंच्या मनात आपल्या या भारत देशातली नेहमी दिसणाऱ्या या चिमण्यांचा थवा त्यांना ती साथ घालतच होता. आणि नशिबाने असं म्हणतात ना की तुम्ही जर मनात आणलंत तर हा जो ब्रह्मांडातून एक संदेश जातो आणि ती तुमची इच्छा पूर्णत्वास जाते, इच्छा पूर्ण होते आणि तुमच्या मनात जे आहे ते घडत जातं. हा जो लॉ ऑफ अट्रॅक्शन असं ज्याला म्हटलं जातं, त्याच लॉ ऑफ अट्रॅक्शनमुळं त्यांच्या मनातल्या त्या चिमण्यांच्या विषयी आंतरिक प्रेमाच्या या ज्या वेव्ज आहेत त्या आपोआप ब्रह्मांडात गेल्या आणि त्या अमेरिकेसारख्या देशात जिथं चिमणी दिसणं दुर्मिळ आहे, तिथं त्यांचं 70-72 लोकांचं कुटुंब आज तयार झालं आहे. आणि छानपैकी त्या चिमण्या त्यांच्या अंगणाच्या अवतीभोवती नांदत आहेत आणि त्यांचं दाणापाणी खाऊन त्या मस्त जगत आहेत. किती नुसतं ऐकलं तरी किती सुखावह वाटतं. त्याच्यामुळं मित्रांनो, आज आपल्या शहरात सगळीकडंच तसं पाहिलं तर तापमानाची वाढ झालेली आहे. आज 40पर्यंत पारा गेलेला आहे. तुमच्या अवतीभोवती कितीतरी मुकी जनावरं असतात, मुके पक्षी येतात. तुमच्या घराच्या गच्चीवर एखाद्या झाडाच्या फांद्या आल्यात, अशा सावलीमध्ये त्यांच्या पाण्याची दाण्याची सोय करा. जर काही मुकी जनावरं तुमच्या अंगणापर्यंत येत असतील, जास्त नाही हो मागत, ते जास्त नाही मागत. मानवी जठर आणि त्यांचं जठर ह्याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. खूप कमी मावतं त्यांच्या जठरामध्ये, त्याच्यामुळं फारशी तुमच्या खिशाला तोशीच नाही लागत. जाता जाता तुम्हाला कुठे भटकी कुत्री दिसली तर तुमच्याकडे बॅग असेल तर 2-4 बिस्किटाचे पुडे ठेवा. 10-20 रुपयाचा प्रश्न आहे मित्रांनो. पण जाता जाता जर कुठल्या एखाद्या कुत्र्याला 2-4 बिस्किटं खाऊ घालता आली तर ते पुण्य घ्या. कुठे पक्ष्यांसाठी काही दाणा ठेवता आला, पाणी ठेवता आलं, नक्की ते पुण्य बांधून घ्या. कारण त्यांच्याकडे किचन नसतं, त्यांना काही बनवता येत नाही, पूर्ण निसर्गावर ते अवलंबून असतात. आणि जेव्हा निसर्ग कोप पावतो ना, खूप मोठं ऊन येतं, खूप मोठा बर्फ पडतो, खूप मोठा पाऊस पडतो, तेव्हा त्यांच्या अन्नाची सोय कुठेही होऊ शकत नाही. या जाणीवेने जर आपण आपल्या संवेदना जागृत ठेवून जगलो ना, तर खरंच सांगतो, आपलं पण चिमणीच्या एवढंच हृदय आहे ना, ते हृदय मस्त धडकत राहतं, अतिशय सुंदररित्या धडकत राहतं. आणि मग हे BP, डायबिटीज किंवा अमुक हेडेक किंवा मायग्रेन किंवा अमुक काही सर्दी झाली, ताप आला, अशा घटना तुमच्या वैयक्तिक बाबतीतसुद्धा घडत नाहीत. डिप्रेशन आजकाल फॅशन झाली आहे. अरे नाही यार, मी 3-4 दिवस डिप्रेशनमध्ये होतो म्हणून मी कोणाला कॉल नाही केला. अरे नाही यार, म्हणून मी मेसेज नाही बघितले. हे आपण कितीतरी वेळा ऐकतो. मग असं जे घडतं आहे ते कशामुळं घडतं आहे? तर ती मानसिक अवस्था आपली सुधारावी म्हणून सुद्धा याचा उपयोग होऊ शकतो. चला, जागतिक चिमणी दिनाच्या लाख लाख शुभेच्छा मी अर्पण करतो. आणि रमेश खरमाळेजींना मी पुढच्या आरोग्यसंपन्न आयुष्यासाठी आणि त्यांचं जे पॅशन आहे त्या पॅशनसहित जास्तीत जास्त जीवन जगण्यासाठी त्यांना शुभेच्छा अर्पित करतो. आणि मित्रांनो, इथंच थांबतो. चला, नुसत्याच जागतिक चिमणी दिन याच्या शुभेच्छा देण्याचा
अर्थ नसतो तसं वागण्याचा आपण सगळ्यांनी प्रयत्न करूयात. आपल्या अवतीभोवती कुठलाही पक्षी, प्राणी, मुका प्राणी भूक पोटात घेऊन झोपेल किंवा त्या भुकेमुळं व्याकुळ होऊन ओरडेल असं घडलं नाही पाहिजे, यासाठी आपण सगळेजणच प्रयत्नशील राहूयात. पुन्हा भेटूयात अशाच एका नव्या व्हिडिओसह.